पद्धतीने केला पाहिजे की आमचा उपयोग एकतर आमच्या समाजाला झाला पाहिजे, की त्या जीवनातून कोणाच्या तरी जीवनामध्ये एक उजेड निर्माण, प्रकाश निर्माण झाला पाहिजे, जो आमच्या सत्पुरुषांनी करून दाखवला, जो आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी करून दाखवला, तो आमच्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी करून दाखवला, तो आमच्या माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी करून दाखवला, तो आमच्या कबीर महाराजांनी करून दाखवला. उत्तरेमध्ये कबीर महाराज तर म्हणतात, कबीरा कबीरा हम जब पैदा हुए जग से हम रोए, ऐसी करनी कर चलो हमसे जग रोए, चदरिया जीनी रे राम नाम रस पीनी चदरिया, अष्टकमल का चर्चा बनायो पाचरत्न की पूरी, नौ दस मास पुनः बोला, नौ दस मास पुनः बोला, पूरन में चदरिया शरीर आम्हाला मला 2 दिवसाचा या देहाचा वापर कसा करायचा, चादर ओढो शंका मत करियो, ये 2 दिन तुमको दीनी, दास कबीर ने जो को दी, दास कबीर ने जो को दी, नहीं रे मेरी कीनी चदरिया, याच पदाचं आपल्या मराठीमध्ये एक सुंदर भाषांतर केलं, माझी गोधडी झाली जुनी इला धुवून आणा. हे सगळं वर्णन हे देहाबद्दलचं आहे. हा देह जसा मिळाला आहे तसाच आम्हाला भगवंताला परत द्यायचा आहे. तर हा देहाकडून आम्ही काय काय केलं पाहिजे, तुकाराम महाराज म्हणतात, स्वर्गाची निशाणी, स्वर्गाला प्राप्त की आम्ही स्वतःला केलं पाहिजे. या स्वर्गापर्यंत जाण्यासाठी काय केलं पाहिजे, तर भजन केलं पाहिजे, कीर्तन केलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे. या देहामध्ये येऊन अशा पद्धतीचा कार्यक्रम सुद्धा केलाच पाहिजे. आज या अमराळे परिवारानं, या दोघही मुलांना आपल्या वडिलांचं वर्षश्राद्ध इतक्या सुंदर पद्धतीने साजरं केलंय. महाराज एकदा त्यासाठी डोळे टाळी वाजवतात. आजकालच्या या कलियुगामध्ये एवढं सगळं व्यवस्थितपणे सगळं जिथल्या तिथं करणं, अगदी हौशीनं करणं. त्यांनी तर मला असं सांगितलं आमच्या नयन भाऊने, म्हणे हा कार्यक्रम आम्ही आधी हॉलमध्ये ठेवला होता, परंतु हॉलमध्ये आणि घरी करण्यात एक वेगळा आनंद असतो. मग त्यांना असं नंतर कळलं की नाही आपल्याला आपल्या घरीच कार्यक्रम करायचा, म्हणून त्यांनी या ठिकाणी अतिशय उत्तम नियोजनामध्ये, अतिशय उत्तम सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं ज्याला म्हणतात अशा पद्धतीने हा कार्यक्रम केला. म्हणून मी आमच्या नयन भाऊला खूप खूप धन्यवाद देतो. खरं तर असे कार्यक्रम होण्यासाठी सुद्धा संस्कार अंतकरणावर असावं लागतात, जीवावर संस्कार असले पाहिजे. असे मुलं पोटी जन्माला आले पाहिजे की आपला कार्यक्रम सुद्धा अशा पद्धतीनं झाला पाहिजे. त्याला कीर्तन झालं पाहिजे, त्याला भजन झालं पाहिजे, भगवंताचं काहीतरी नामस्मरण झालं पाहिजे. आणि अशा प्रकारे माझ्याकडं त्यांनी अतिशय मोठं मन करून ही सेवा दिली. म्हणून मी माझ्या वैयक्तिक वतीनं मी त्यांना खूप खूप धन्यवाद देतो की माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कीर्तनकाराला आपण या ठिकाणी संधी दिली बोलायला. असं म्हणतात की जिथं पिकतं तिथं. माझ्याबद्दल हा नियम थोडा उलटा चालायला लागला आहे आजकाल, उलटा चालायला लागला. खरं म्हणजे या गावातलाच असून सुद्धा मला ही सगळी मंडळी या ठिकाणी सेवेला बोलवतात. मी सगळ्यांचे ऋणी आहे खऱ्या अर्थानं. अतिशय नम्रतेनं मी तुम्हाला धन्यवाद देतो, आभार मानतो तुमचे की आपण एवढं मोठं मन करून आपल्यातल्याच एका माणसाला आपण सेवा करण्यासाठी संधी देतात. म्हणून नयन भाऊनी आमच्या
अतिशय कष्टामध्ये आज 12-13 वर्ष झाले की ते स्वतःचं व्यवसाय सुरू केला आणि त्या व्यवसायातून एक एक टप्पा पार करत आज अतिशय स्वतःचं नाव कमवलं आहे महाराज. सगळ्या जिल्ह्यामध्ये त्यांचे इन्व्हर्टर जातात, इतकं मोठं नाव त्यांनी कमवलं. इतकी सामान्य गोष्ट नसते. आणि त्यांचा स्वभावाबद्दल बोलायचं झालं तर एकदम शांत स्वभाव आहे. तुम्हाला सांगतो, व्यवसाय करत असताना जी गोष्ट महत्त्वाची असते त्याच्यामध्ये मितभाषी असणं फार महत्त्वाचं असतं. म्हणजे माझ्याच कधी इन्व्हर्टरला 2-3 वेळेस प्रॉब्लेम आला. मी त्यांना फोन करायचो, चिडायचो. ते म्हणजे महाराज काय काळजी करू, मी आहे ना. ते बिघडलं तर मी नवीन बदलून देतो, पण तुम्ही काय चिडू नका. ही व्यवसायातली खासियत असते आणि ती त्यांच्याकडे आहे. म्हणून त्यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद देतो. आमचे निशाल भाऊ असतील, त्यांचे मोठे बंधू, हे सुद्धा अप्रतिम त्यांचा गोड असा स्वभाव आहे. सगळा परिवार उत्तम आहे. त्या सर्वांच्या योगानं मला या ठिकाणी सेवा करण्याची संधी मिळाली. म्हणून मी सर्व परिवाराला, त्यांच्या मित्रमंडळींना सुद्धा खूप खूप धन्यवाद देतो. आमचे मित्र सचिन भाऊ आहेर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद देतो. या कार्यक्रमासाठी हे जे भजनी मंडळ आपल्या गावातले आहे, हे मित्र असं म्हणतो आमच्या सगळ्या महाराष्ट्रातलं आदर्श भजनी मंडळ आमचे म्हणजे आमचं लोणी खुर्दचं भजनी. त्याचं कारण तुम्हाला सांगतो की या भजनी मंडळाला कोणीही फोन केला की महाराज आमच्या घरी आमच्या मुलाची बारी आहे की लगेच जातात. महाराज आमच्या घरी कोणाचा अंत्यविधी आहे की लगेच जातात. कशाचाही प्रश्न उपस्थित त्या ठिकाणी केला जात नाही. आमचे बाळासाहेब मामा या ठिकाणी उपस्थित आहे. हे सगळी मंडळी महाराज या सगळ्यांनी आपलं घरदार, आपल्या घरातला कामाचा वेळ, सगळा वेळ सोडून एका काहीही न मिळणाऱ्या ठिकाणी आपला वेळ व्यतीत करतात. हे भजन मंडळ आदर्श नाही तर काय. आत्ता सध्या चातुर्मास सुरू आहे आणि त्या चातुर्मासामध्ये गावातल्या मंदिरामध्ये उत्तम असा काकडा सुरू आहे. दर महिन्याला काकडा होता. मला सांगा, आपण ज्यावेळेस आपल्या घरी झोपलेलो असतो, ही लोक यांची झोप मोडून त्या मारुतीच्या किंवा अन्य मंदिरामध्ये जाऊन त्या भगवंताचं पहाटे 4 वाजता 2-2.5 तास काकडा करतात. काय मिळतं यांना? कोणी यांना पैसे देतं का? अजिबात नाही. कोणी यांना रुपये देतं का? अजिबात नाही. काहीही न मिळण्याची अपेक्षा ठेवून सुद्धा हे भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे. यांना खऱ्या अर्थानं खूप खूप द्यावेत तेवढे धन्यवाद कमी आहेत. माझ्या मागं जे ढालीप्रमाणे उभे आहे ना, ते हे भजनी मंडळ आहे. म्हणून या भजनी मंडळाला जेवढं तुमचे आभार व्यक्त करू तेवढे कमी आहे. सर्वांच्या चरणारविंदी विनम्र भावानं अभिवादन करतो. आमचे जगताप सर म्हणजे गुरुस्थानी असणारे हे त्या ठिकाणी उभे आहेत. या ठिकाणी आमचे किसन मामा आहेत, आमचे जगदानी पाटील, आमचे पवार मामा, आमच्या अक्का, त्या झाडे अक्का उभ्या आहेत, आमच्या आहेर मावशी उभ्या आहेत, आमच्या दुगम मावशी आहेत, आमच्या कोरडे मावशी आहेत, आमच्या कुलकर्णी काकू आहेत आणि आमच्या गुरुस्थानीच असणाऱ्या शिंदे काकूसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. या सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद कमीच. आमचे शिवाजीराजे आहेर आणि आमचे हरिभक्तपरायण विठ्ठलदादा घोगरे यांनी एक फोन केला आणि ते सगळे भजनी मंडळ या ठिकाणी घेऊन आले. म्हणून त्यांना देखील सगळ्यांच्या पायावर नतमस्तक होतो. आमचे भास्करराव आहेर पाटील असतील, आमच्या या कार्यक्रमासाठी जे लाईव्ह यूट्यूबच्या ठिकाणी सुरू आहे ते असणारे हरिभक्तपरायण अनुराग महाराज सोनवणे हे सुद्धा निंबेरावरून या ठिकाणी माझ्या कीर्तनासाठी उपस्थित राहिले. त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. ह्या कार्यक्रमाची उत्तम अशी साऊंड सिस्टीम ज्यांनी ऑपरेट केली ते असणारे आमचे परम मित्र आणि एक गोड परमार्थिक व्यक्तिमत्व असणारे हरिभक्तपरायण रवी महाराज चेत्रे पाटील हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. आपल्याला सुद्धा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. उपस्थित सर्व श्रोतृवृंदांच्या चरणावर पुनश्च एकदा अभिवादन करतो की आपण अगदी शांततेमध्ये या कीर्तनाची सेवा या ठिकाणी श्रवण केली. परत एकदा सर्वांना धन्यवाद आणि कीर्तनाला पूर्णविराम. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर